श्री कृष्ण भगवान की जय। जय श्री कृष्ण भगवान की जय। भगवत गीता अध्याय 2 साख्ययोग। अध्यायाचा सारांश। भगवान कृष्ण आधी अर्जुनावर रागवतात। ते विचारतात की अर्जुना, तुला आताच हे काय झाले आहे? श्लोक 29। अशा अयोग्य वेळी तुला हे कसे काय सुचले आहे? तू युद्धभूमीतून पळून गेलास असे लोक म्हणतील। यासाठी तुला खूपच अपमानित व्हावे लागेल। श्लोक 35। अर्जुन अजूनही युद्ध करण्यास तयार नाही। हे पाहून भगवान कृष्ण त्याला शरीर आणि आत्मा याचा काय संबंध आहे ते सांगतात। श्लोक 10। तू आत्मा आहेस, शरीर नाही। शरीर तात्पुरते आहे, त्याचा अंत हा होणारच, पण आत्मा अमर आहे। आत्म्याला कोणीही मारू शकत नाही, म्हणून मरणाबद्दल काही दुःख करण्याचे कारण नाही, कारण की आत्मा हा अमरच आहे। श्लोक 20-30। वरील तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग। आता कर्मयोगाच्या तत्वाने सुद्धा आपल्याला कर्तव्य कर्म हे केलेच पाहिजे। एक सैनिकाचे कर्तव्य युद्धात लढाई करून आपल्या प्रजेचे रक्षण करणे आहे। आपले कर्तव्य करून त्याचे फळ मला अर्पण कर, त्याने तुला कुठलेही पाप लागणार नाही किंवा तू जन्माच्या बंधनात पडणार नाही। श्लोक 31-23। तू समबुद्धी ठेवून युद्धाचे कर्तव्य पार पाड, त्याने तू सर्वोच्च पदाला पोहोचशील। स्थित प्रज्ञाचे वागणे असेच असते। श्लोक 38। आता अर्जुनाला स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखायचा हा प्रश्न पडला आहे। श्लोक 54। त्याच्या उत्तरात भगवान कृष्ण 4 मुद्दे सांगतात। तो त्याच्या सर्व इच्छाचा त्याग करतो, आपल्याला आत्म्यावर मन केंद्रित करून सदैव आनंदित राहतो। श्लोक 55। सुख आणि दुःख समानच मानतो, लोभ, भीती आणि क्रोध ह्यापासून मुक्त असतो। श्लोक 56। तो अशक्त असतो, चांगल्या किंवा वाईट गोष्टीपासून त्याला आनंद किंवा दुःख होत नाही, त्याचे मन स्थिर असते। श्लोक 57। कुठल्याही धोक्याला पाहता क्षणीच त्याचे सर्व इंद्रिये त्यापासून दूर होतात तसे। श्लोक 58। फलपूर्ती लक्षात ठेवावे असे काही महत्त्वाचे मुद्दे इथे सांगितले आहे। सहसा आपण चुकीच्या गोष्टीबद्दल चिंता करत असतो। 2. तू आत्मा आहे, शरीर नाही। तुझे सर्व प्रश्न तुझ्या शरीर, मन आणि बुद्धीशी संबंधित आहेत। तू आत्मा आहेस जो ह्या सर्वापासून वेगळा आहे, म्हणून तुला काहीच प्रश्न उरत नाही। तू नेहमी सर्व त्रास, यातना आणि दुःख ह्यापासून मुक्त आहेस। निमूटपणे तुझे कर्तव्य कर, यश किंवा अपयशाची चिंता करू नकोस। फळ मिळणे तुझ्या हातात नाही, फळाची आसक्ती ठेवू नकोस। गुरुला शरण जा, स्वधर्माचे पालन कर, स्थित प्रज्ञाचे गुण आत्मसात कर। इतके श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तरीसुद्धा अर्जुनाला त्याच्यावर विश्वास बसत नाही किंवा मी कसं करू, आणि हे सर्व आपलेच गणगोत नातेवाईक
यांच्याबरोबर युद्ध कशी करू हे त्यांना कळत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण परत त्यांना सांगतात. पुढील भागामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये तिचे काही वर्णन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. बोला श्री कृष्ण भगवान की जय. जय श्री हरी, जय श्री हरी. श्री कृष्ण भगवान की जय.